खालापूर तालुक्यातील खोपोली येथे शिवसेनेचा भव्य मेळावा आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव 2026 ते 27 निमित्ताने हा कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला 600हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। या सोहळ्यात पक्षासाठी दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांचा शाल, तुळशी रोप आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेना उपनेते बबनदादा पाटील उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांनी शिवसैनिकांच्या निष्ठेचे कौतुक करत पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले। किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा मेळावा हीच पक्षाची खरी ताकद आहे। तर बबनदादा पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि पैशाच्या राजकारणाला विरोध करावा असे मत व्यक्त केले। कार्यक्रमात शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीमध्ये मोठा उत्साह दिसून आला। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्याचा आणि पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या शेवटी एकनाथ पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानत भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प केला। हा मेळावा खालापूर तालुक्यात शिवसेनेला नवा जोश आणि ऊर्जा देणारा ठरला। ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे। 100 वर्षाचा वटवृक्ष आणि ती लोकांपर्यंत जाणीव राहावी, बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत टिकावेत। ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांना ऐकून संपूर्ण शिवसेनेचं काम केलं, त्यांनी कधी कुठल्याही संकटाला डगमगले नाहीत। किती मोठमोठे इलेक्शन आले, कुठले ग्रामपंचायतचे असो, झुडपीचे असो, आमदारकी असो, त्यांना कुठेही कुणी कुठलं आमिष दाखवलं तर ते सडेतोडपणे उत्तर देणारे शिवसैनिक होते की ज्यांनी आयुष्यभर आपलं रक्त त्यांच्यासाठी घटवलं, ज्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी। त्यांचा सन्मान होणं जन्मशताब्दीनिमित्त हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि त्यांना जे सन्मान म्हणून जे काय दिलं त्याच्यामध्ये एक तुळशीचं रोप असेल, एक बाळासाहेबांची प्रेम असेल आणि त्याच्याचबरोबर एक शाल असेल। तर असा त्रिवेणी जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रेम देण्यामागचा हेतू की त्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब आहेत, पण त्यांच्या घरामध्ये कायम बाळासाहेब आहेत, हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि तुळशीचं रोप देण्यामागचा हेतू असा होता की तुळशीचं रोप हे प्रत्येकाच्या दारात असतं आणि ते ऑक्सिजन पुरवठा करत असतं। तसा या शिवसेनेचा सगळ्यात खरा जर ऑक्सिजन कुठला असेल तर तो ज्येष्ठ शिवसैनिक आहे। आणि त्या ज्येष्ठ शिवसैनिकाला त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही तुळशीचं रोप दिलं आहे। आणि शाल ही भगव्याची निशाणी आहे आणि भगवी शाल देऊन त्यांचा एक चांगला सन्मान करण्याचा हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून होता आणि तो आम्ही पूर्णत्वास नेला।